बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे बघा, मुंबईतून दुर्घटनेची बातमी आहे। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया कडून एलिफंटला जाणारी प्रवासी बोट समुद्रात उलटली आहे। उरणजवळच्या कारंजा इथे बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे। आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नीलकमल नावाच्या या बोटीत 56 प्रवासी होते। 30 प्रवासी असल्याची 56 प्रवासी होते आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। नौदल, जेएनपीटी, कोस्टल गार्ड, येलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने आता तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य बघतोय, गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी पाहण्यासाठी या फेरी बोटी असतात, त्यातली ही फेरी बोट होती आणि ही उलटलेली आहे। एकूण 55 प्रवासी या बोटीमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। नौदलाचे जवान असतील, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, येलोगेट पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत, तसंच स्थानिक मच्छीमार बोटी यांनी देखील तत्काळ आता दुर्घटनास्थळाकडे धाव घेतलेली आहे आणि प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नेव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर आहे, जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे। आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाही आहे। माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, सगळी त्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, याला असलेली सिग्नलची जी या ठिकाणी पाहिजे आहे सुविधा ती बरोबर नाही। तुम्हाला माहिती आहे, मी अनेक वेळा हाऊसमध्ये याच्यावर बोललेलो आहे की हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं हब झालेलं आहे आणि मुंबईमध्ये किंवा इंडियात येणारा माणूस गेट ऑफ इंडियाला येतो, त्या दृष्टीने ती सुविधा नाही आहे। पण ती चर्चा इथे करण्याची गरज नाही। आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत आणि सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले, मृत्युमुखी झाले याचा आकडा आजसुद्धा पोलिसांकडे नाही आहे, पण मला वाटतं थोड्या वेळात ते मिळेल। पण आज प्राथमिकता अशी आहे की असलेले जिवंत असलेले प्रवासी या ठिकाणी कसे येतील हे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे। मला वाटतं की MMBनी या ठिकाणी ही दुसरी घटना आपल्याकडे घडते आहे। विनायक मेटेंनी यावेळेला नेलं होतं तेव्हा मी अलिबागला होतो, मी माझी बोट पाठवली आणि त्यावेळेला आपण सगळे चंद्रकांत पाटलांचे जाधव नावाचे PS होते, त्याने ते पण वाचले। परंतु त्यावेळची जी सुविधा होती की क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यावेळेला विनायक मेटेंनी भरले होते आणि त्यामुळे झालं। तीच परिस्थिती ती आहे असं मला वाटतं। नेव्ही काय ते कळत नाही, नेव्ही किंवा कोस्टल यांच्यापैकी त्यांनी संपले असं ऐकिवात आहे, ते नक्की काही वाटत नाही आहे। पण माहिती आता समोर येते जवळपास एक जण त्याच्यामध्ये मृत्यू पडला आणि 25 लोकांना रेस्क्यू केले असं अधिकृतपणे सांगण्यात येतं। नाही, मला माहिती नाही, मी तुमच्याबरोबर चाललो, मला बातमी समजल्यावर मी पण या व्यवसायात आहे, आमचे समव्यावसायिक सगळे लोक आहेत, त्यांना या ठिकाणी काय मदत करता आली ते बघू। ज्या बोटी आमच्या आहेत आणताना येताना त्या पण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो। मला वाटतं की हा गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये MMBला आणि